हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम माय न्यू ब्लॉग. मी करत आहे पोळी आणि रुद्रांश आता खेळायला गेलेला होता आज, कारण की सुट्टी आहे संडेची. त्याला मी मस्त चहापोळी करून देते. तो म्हणे मला चहापोळी खायची, त्याला चहापोळी करते. तो चहापोळी खाते तिकडं. मस्त त्याला गरम गरम अशी तूप पोळी करून देते, तूप लावून सगळे छान अशी खातात मुलं चहाबरोबर. मस्त डोस वगैरे देण्यापेक्षा पोळी छान राहते असं. खूप दिवस झाले मी ब्लॉग काढलेला नव्हता, कारण की माझी तब्येत पण खराब होती आणि मुलांची पण थोडी तब्येत खराब होती. सर्दी, खोकला, ताप थंडीमुळे झालेला होता. थंडी फार पडते इकडं, जास्त थंडी पडल्यामुळं खूप थंडी, जबरदस्त थंडी इकडे. पोळ्या करून घेते आणि काहीतरी भाजी करते मी आज. आणि मी पुळाच्या पोळ्या करत राहते, कारण की नरम येतात त्या पुळाच्या पोळ्या. थंडीमुळे मी आज स्वेटर काढून टाकलेला आहे. सकाळचे 10-10:30 वाजत आले. तिकडं रुद्रांश चहापोळी खातोय आणि ओंकार खाली गेलेला आहे खेळायला. तुम्हाला भागवतचा आवाज येतच असेल. आमच्या तिकडं भागवत बसतंय आज. दिंडी निघणार आहे आज भागवतची. छान असं पोळ्या करून घेते मी आणि भाजी काहीतरी करेल आज. पहिले मी पीठ मस्त मळून घेतलेलं होतं आणि 15 मिनिटं मी झाकून ठेवलं पिठाला. छान असं मस्त नरम पीठ झालेलं आहे बघा. ओंकार पण आलं आता. ओंकार ओंकार चहापोळी खातो का रे? चहापोळी खातो? ओ खातो चहापोळी? देऊ तुला? पाव वगैरे देण्यापेक्षा चहापोळी चांगली राहते. जरा पोळी छान राहते, मुलांना खाऊ घातलेली. गरम गरम मस्त करते मी. थोडी कमी करते गॅसची फ्लेम. आता ते इलेक्ट्रिकचे चुले निघालेले आता, म्हणजे गॅस कमी लागतो त्याला. मला तो पण घ्यायचा आहे. हे पहा ओंकार आला. ओंकार मजा वाटते त्याला ओंकारला. काय रे ओंकार, आला का खाली जाऊन? खाली जाऊन आला?
ओंकार, 1 मिनिट थांब. बघा मी मस्त नरम नरम पोळी केलेली आहे. हो काय जाऊ दे ना. आपलं तूप आहे याच्यामध्ये. बघा तूप आहे. तूप डब्यात भरून ठेवलेलं आहे मी. तू खातो का चहापोळी ओंकार? तुला देऊ चहापोळी? खातो तू चहापोळी? चहापोळी खातो? टोस नाही खायचे. टोस आता नाही, संपले. पोळी खायची मस्त. दादा पण पोळी खातोय. इकडे हो असा. दादा खाल्ली का पोळी? बघा मस्त नरम नरम पोळी झालेली आहे. ओंकार गेला आता तिकडे कपाट खोलायला. दिवसभर काही ना काही करतच राहतात ते. ओंकार काय करतो तू? पडशील तिकडे ओंकार. पोळी करते ना मी तुला. चहापोळी खायची. बघा ओंकार काय करतोय. हे बा कोटायला थांबवतो. हे बा ओंकार काय रे काय ऍपल खातोय? ते नाही फ्रीज मध्ये आहेच ना ऍपल. ते नको काढू. फ्रीज मध्ये आहे ना. ते ना तुला हे बघ फ्रीज मध्ये कापून ठेवलेलं आहे. हे बघ ऍपल. ऍपल ते खा ना. ऍपलच करा. खा मग ऍपल. ऍपल खातोय तू? ऍपल खातोय ना? पूर्ण खा ते ऍपल. पूर्ण खा ऍपल. चला माझ्या पोळ्या झालेल्या आहे आता. ठेवून देते आता सगळं. काय पोळ्या मस्त केलेल्या आहे मी. ओंकार तू खातो चहापोळी?
आता हा वटा आहे ना स्वच्छ करून घेते मी. लहान मुलांचा म्हणजे लहान मुलं घरात असले ना तर खूप पसारा होतो, हे तुम्हाला पण माहिती असेल. लहान मुलांचं घर असलं ना तर असंच पसारा होतो. जरा माझं क्लीन झालेलं आहे हे किचन. तवा थोडा गरम आहे असा ठेवून देते. तुम्ही बघू शकतात बघा, या बकऱ्या पण आलेल्या आहे, खाली जातात आणि थंडी फार असल्यामुळं बकऱ्या आलेल्या. पन्नी नको खाऊ का? पन्नी नको खाऊ ना, पन्नीने खायची. पन्नी खातात ते. हे बा बकऱ्या आल्या ऊन घ्यायला, तुम्ही बघू शकता. काय का थंडी वाजते का तुम्हाला? थंडी वाजते खूपच. इकडे काय करताय बघू रुद्रांश आणि ओंकार. ओंकार ऍपल खातो बघा. रुद्रांश चहापोळी खातोय, चहापोळी खातोय रुद्रांश मस्त अशी छान. ओंकार ऍपल खातोय, तू चहापोळी खातोय. आवडते का तुला चहापोळी? हा खा मग. सरळ पाय कर, मांडी घाल. सरळ पाय कर, सरळ पाय. पाय सरळ करायचा, पाय सरळ. पाय ती मांडी घालायची. टीव्ही बघणं चालू आहे त्यांचं, काय कार्टून बघताय ते. आणि माझं पण आता पोळ्या वगैरे झाल्या, काहीतरी करते मी, भाजी वगैरे काहीतरी करते. चला मग आता आपण पुढच्या ब्लॉगला भेटूया. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा, आणि जेणेकरून मला दुसरे व्हिडिओ करायला खूप आवडेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.